दरम्यान संभाजीनगरमधल्या पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढणारेच खरे लबाड, लांडगे आणि ढोंगी आहेत अशी टीका खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। खासदार आपल्या सोबत आहेत संदीपान भुमरे। काय प्रतिक्रिया आहे आदित्य ठाकरेच्या आजच्या मोर्चाबद्दलची? आदित्य ठाकरे आज शहरात येऊ राहिले पाण्याच्या प्रश्नासाठी। मला वाटतं मी बघितलं होल्डिंग वगैरे की शहरात येणार आहे, पण मला एक सांगायचं की आदित्य ठाकरे ज्या वेळेस पर्यटन मंत्री होते त्यावेळेस ते का आले नाही शहरात, त्यांनी का विषय मांडला नाही, कारण ते सुद्धा मंत्री होते का ते। पण आता मला एक सांगायचं, महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्यांना हे आता सगळं सुचू राहिलं की वा हंडा मोर्चा काढायचं। आणि म्हणून मला सांगायचं त्यांनी दिलं की वा त्यांचं घोषवाक्य लबाडांना पाणी द्या। मला एक सांगायचं, महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणून या सगळ्या गोष्टी आहे। ते आपल्या मराठीत म्हण आहे की लबाड लांडगं ढोंग करतंय, तशा पद्धतीने हे लबाड आता हे ढोंग करू राहिले कोणते महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगतात। हायकोर्ट त्या पाण्यावर हे करत नाही, लक्ष ठेवून नाही, हा अपयश आहे इथल्या नेत्यांचं, तुमच्या सगळ्यांचं? आमचा सगळ्याचा नाही। आता मी तर तुम्हाला माहिती आहे मी तर नव्हतोच, पण मला एक सांगायचं की महानगरपालिकाचा तुम्हाला सांगतो कारभार हे कोण बघत होतं? उद्धव साहेबापासून तर खैरे बघत होते। मग मला सांगायचं खैरेने त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे योजना रखडली आणि रखडल्यामुळं हे अपयश आलेलं हे त्यांचं अपयश आहे। संदीपान भुमरे आणि त्यांच्या मते खरे लबाड तर दानवे आणि खैरे आहेत आणि त्यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी मिळण्यास उशीर होतोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।